नमस्कार मित्रांनो, चांदणी चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण 1 किलो चिकन हांडी कशी बनवायची हे बघणार आहोत। चला तर मग आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। इथे मी चिकनचा गंज एक उकळी येण्याकरिता गॅसवर ठेवलेला आहे। त्यामध्ये मी 2 पिंच हळद आणि 3-4 ड्रॉप तेल ॲड केलेलं आहे आणि छान एक उकळी येतपर्यंत गॅसवर शिजवून घेतलं। इथे मी मसाला भाजायसाठी घेतला आहे। 2 मोठी विलायची, 2-3 तुकडे कलमीचे, थोडीफार चना डाळ, खोबरं कीस, तेजपत्ता, अर्धा 1 चम्मच खाकस, 2-3 चम्मच धने आणि 1 चम्मच शेंगदाणे। याला मी छान भाजून घेणार आहे लाल होईपर्यंत। इथे मी 3 कांदे भाजून घेतले आहे। आताच आपण पॅनमध्ये भाजून घेतलेले सगळे मसाले मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। इथे मी 2 लसण भाजून घेतले आहे, थोडा सांबार घेतला आहे आणि 2-3 मिरच्या घेतल्या। सगळ्यात आधी आपण प्लेटमधले मसाले मिक्सरमधून बारीक करूया आणि नंतर अद्रक, लसूण आणि कांदे, सांबार आणि मिरची याची पेस्ट करूया। आणि त्यामध्ये मी अद्रक घ्यायला विसरले आहे, आपण थोडाफार छोटासा तुकडा एक अद्रकचा पण घालूया। आपले मसाले मिक्सरमधून बारीक करून झालेले आहेत। या पेस्टमध्ये मी परत 2 चम्मच जिरा आणि अद्रकचा छोटा तुकडा ॲड केलेला आहे, मगाशी मी सांगायला विसरले होते। आणि हे सगळे मसाले आधी कुटून घेतले आहे। आता आपण चिकन बनवायला सुरुवात करूया। इथे मी मडक्यात चिकन बनवणार आहे, मातीच्या भांड्यामध्ये। मी गॅसवर बनवणार आहे। जर तुमच्याकडे चूल पेटवणं पॉसिबल असेल तर तुम्ही चुलीवर पण बनवू शकता। याला मी छान अशी माती लावून घेतलेली आहे खालून। इथे मी छोट्या बुटल्याने 10 बुटले तेल घेतलेले आहे। तर गॅस ऑन करते। तेल गरम झालेलं आहे। आता आपण जे मिक्सरमधून बारीक केलेले मसाले आहेत आणि अद्रक लसणाची जी पेस्ट आहे ती आपण आता तेलात टाकून त्याला 5 मिनिटाकरिता छान तेलामध्ये होऊ देऊया। आपण चिकन ॲड करून घेऊया। दोन चम्मच मीठ टाकलेलं आहे। इथे मी 1 चम्मच काश्मीरी लाल मिर्च टाकणार आहे, याने रंग खूप छान येतो। आणि 1 चम्मच रेग्युलर तिखट टाकणार आहे। थोडीशी हळद। चिकन मसाला ऐड करते थोड़ा।
मसाला लागलेला होता, यामध्ये थोडं पाणी घालून मी हा मसाला काढून देते आणि ते मसाल्याचं पाणी त्यामध्ये टाकून देते. दहा सेकंदासाठी झाकून ठेवते. तर पोळ शिजली का बघून घेऊया. पोळ शिजलेली आहे, बघू शकता. चिकन शिजलेलं आहे छान. मी इथे अर्ध सुकं आणि अर्ध रस्स्याचं बनवणार आहे. तर मी यातलं अर्ध काढून घेते. अर्ध चिकन मी यातून काढून घेते सुकंवालं. तुम्ही तुमच्या टेस्टनुसार काढून घेऊ शकता, तुमच्यावर डिपेंड करते तुम्हाला रस्स्याची आवडते की सुकी आवडते. आम्हाला दोन्ही पण आवडते, म्हणून आम्ही आधी सुकी थोडं काढून घेते आणि मग त्याला रस्सा करते. सुकं थोडंसं जास्तच काढून घेते. याला आपण वेगळं ठेवूया साईडला. आपण इथे पाणी गरम केलं होतं, ते पाणी आपण यात टाकून देऊया. जेवढा आपल्याला रस्सा लागतो तुम्ही तुमच्यानुसार टाकून घेऊ शकता. तुम्हाला गाढा आवडत असेल तर कमी टाका, पतला आवडत असेल तर जास्ती पाणी टाका. मला थोडा पतलाच रस्सा आवडतो. आणखी थोडं पाणी टाकते. आता परफेक्ट झालं आहे. तर आपण याला एक उकळी, एक दोन उकळ्या येतपर्यंत असं छान शिजवून घ्यायचं. इथे तुम्ही थोडा रश्श्याची टेस्ट घेऊन बघू शकता. जर मीठ कमी जास्त असेल तर इथे तुम्ही ॲडजस्ट करू शकता, कमी असेल तर परत टाकू शकता. थोडं मीठ कमी आहे, मी त्यामध्ये आता थोडं मीठ ॲड करते.
गॅस मोठा करते लवकर उकळी येण्याकरिता. रश्श्याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. मी परत इथे चिकन मसाला टाकून घेते थोडा, 1 चम्मच. आणि छान फिरवून घेते. रसाला छान उकळी आलेली आहे. आता मी इथे सांबार टाकून गॅस बंद करते. गॅस मी बंद केलेला आहे. आणि छान फिरवून घेते. इथे आपली भाजी तयार झालेली आहे, रेडी झालेली आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. तुम्हाला माझी चिकन हांडी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.